नमस्कार, मी प्रमोद सस्ते. आपण पाहताय प्रगती चळवळ. महाराष्ट्र राज्यातील 246 नगरपालिका निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. फलटण नगरपालिकेमध्ये निंबाळकर विरोधात निंबाळकर ही लढाई आज थरारक होताना दिसत आहे. आपल्यासोबत याच वातावरणामध्ये फलटण शहराचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख आपल्यासोबत बोलण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. नमस्कार, आपल्या प्रगती चळवळ युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. माननीय रणजित कदम, आपण माजी शिवसेनेचे शहर प्रमुख होता. गेले कित्येक वर्ष आपण शिवसेनेसाठी काम केलेले आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की श्रीमंत अनिकेत राजे उद्या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत जाहीर शिवसेनेमध्ये म्हणजे तुमच्या गटामध्ये प्रवेश करणार आहेत. आज ह्या परिस्थितीकडे तुम्ही कसं बघताय? मला आता असं वाटायला लागलेलं आहे, मी अनिकेत राजेंबरोबर प्रचार केलेला आहे. थोडंफार अनिकेत राजेंचा प्रचार करत असताना मला असे निदर्शनात आले की अनिकेत राजे हे रामराजेंची छबी मला त्यांच्या अनिकेत राजेंच्या रूपाने रामराजेंची छबी मला दिसायला लागलेली आहे. आणि मला असा आत्मविश्वासही आहे की ते नगराध्यक्ष होतील आणि ते जनताच करतील. अनिकेत राजेंच्या रूपाने फलटण शहराला दुसरे रामराजे मिळाले आहे. हा फलटण तालुक्यातील व शहरातील जनतेला ठाम विश्वास झालेला आहे. आज मला सांगा, तुम्ही शिवसेनेमध्ये कित्येक वर्ष काम करत आहात, तुमच्यामध्ये अशी एखादी भावना आहे का की आज उद्या म्हणजे आज तुम्ही कित्येक वर्ष जर काम करत असाल तर तुम्हाला स्वतःला नगराध्यक्ष पदाची अपेक्षा होती का, किंवा अनिकेत राजे हे जे नेतृत्व आहे हे शिवसेनेमध्ये उद्या प्रवेश करून तुमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यावरती अन्याय होतो अशी काही भावना आहे का? तसे काही नाही. उलट अनिकेत राजे हे शिवसेनेत आल्यामुळे फलटण तालुक्यातील शिवसेनेला खूप बळ मिळालेलं आहे व फलटण तालुक्यातील शिवसेना खूप आनंदी आहे. आणि अनिकेत राजे हे उच्च शिक्षित आहेत, संयमी आहेत व त्यांच्याकडून महत्वाचे म्हणजे त्यांची समोरच्याने बोलल्यानंतर त्यांची समोर ऐकून घेण्याची इच्छा आहे. नाहीतर कसं काही जण आहे ना, आपलंच खरं करतात, तर दुसऱ्याचं ऐकून घेण्याची इच्छा नसते. तर त्यांची जी मला जी त्यांच्याकडून त्यांच्याबरोबर फिरल्यानंतर जो अनुभव आला, हा माझा अनुभव हा माझ्यासाठी व फलटण तालुक्यातील व शहरातील जनतेसाठी खूप मोलाचा आहे. आणि हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की अनिकेत राजे हेच नगराध्यक्ष पदाचे दावेदार आहे. धनुष्यबाण या चिन्हावरती आज ते लढत आहेत. हा जो धनुष्यबाण शिवसेनेचा आहे हा आक्रमक आहे आणि अनिकेत राजे त्याच्यामध्ये संयमित व्यक्तिमत्व, सुशिक्षित उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आणि सर्वात महत्वाचं परिपक्व म्हणजे एक ऐकून सर्वांना मानसिकता सर्व लोकांची समजून घेणारं व्यक्तिमत्व. मग शिवसेनेची संस्कृती जर आपण बघितली, धनुष्यबाण हा अनिकेत राजांना कसा पेलवेल? त्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे की जे आपले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जे आहेत ते प्रत्येकाला छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यापासून मोठ्यातल्या मोठ्या नेत्यापर्यंत सगळ्यांना ताकद देणारे आहेत. त्यामुळे फलटण आणि महत्वाचे म्हणजे ते आपले नगर विकास मंत्री आहेत. फलटण सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे शंभूराज देसाई साहेब आहेत. त्यामुळे फलटण तालुक्याला काही निधी कमी पडेल असंही वाटत नाही. आणि आम्हाला एक माहिती आहे की शिवसेना ही कार्यकर्त्याला ताकद देते. फलटण तालुक्यातील जनतेला कसलाही प्रॉब्लेम असेल तर शिवसेनेचे वरिष्ठ नेते हे त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील याची मला ठामपणे विश्वास आहे.